आज के युवा यही कल का भविष्य है। इन बच्चों को सक्षम बनाना हो तो जरूरी है कि इनका मन सक्षम, एकाग्र और निर्मल बने। इसी दिशा में उठाया गया कदम है मित्र उपक्रम। मित्र यानी माइंड इन ट्रेनिंग फॉर राइट अवेयरनेस, मन की सुयोग्य सजगता का अभ्यास। मित्र उपक्रम यह महाराष्ट्र शासन और विपश्यना रिसर्च इंस्टीट्यूट का एक संयुक्त कार्यक्रम है। इसके माध्यम से 5वीं से 10वीं तक के स्कूली बच्चों को रोजाना आनापान साधना का अभ्यास कराया जाएगा। इसमें हर रोज स्कूल आरंभ होते समय तथा समाप्त होते समय 10-10 मिनट आनापान करना अपेक्षित है। इससे लगभग 6 लाख शिक्षक तथा 2.5 करोड़ बच्चे लाभान्वित होंगे। आनापान शब्द बना है आन और अपान इन दो शब्दों से। आन यानी भीतर आने वाला सांस और अपान यानी बाहर जाने वाला सांस। आनापान साधना के अंतर्गत सहज स्वाभाविक सांस की निरंतर जानकारी बनाए रखने का अभ्यास किया जाता है। आओ 10 मिनट आनापान की साधना का अभ्यास करें। आनापान की साधना का अभ्यास करें। आराम से सुखपूर्वक बैठ जाएं। कमर, पीठ, गर्दन सीधी रखें। आंखें बंद रखें। आंखें खुलेगी तो मन भटक जाएगा, तो आंखें बंद ही रहे। सारा ध्यान नासिका के द्वारों पर केंद्रित करके जानते रहें, सांस भीतर आ रहा है तो आ रहा है, बाहर जा रहा है तो जा रहा है। यही जानना है। बस इसे जानते रहें, निरंतरता से जानते रहें। ये सांस आया, ये सांस गया। सांस से सांस पर मन लगा रहे। मन भटके तो उसे फिर सांस पर ले आए। भटकने ही न दें, पर भटके तो फिर सांस पर ले आए। एक एक सांस की पहरेदारी होती रहे। खूब सजग, खूब सचेत, खूब सावधान, सावधान, सावधान। नियमित आनापान के अभ्यास से मन की सजगता और एकाग्रता बढ़ती है और यह बच्चों के मानसिक बौद्धिक स्तर पर गुणवत्ता युक्त विकास में मदद करती है। इसके द्वारा व्याकुलता, चिंता, तनाव, हीन भावना, क्षोभ, क्रोध, द्वेष, लालच, भय, एकाग्रता का अभाव, बेचैनी, आलस इनसे छुटकारा मिलने लगता है और बच्चों में एकाग्रता, स्मरण शक्ति, स्वयं शासन, जागरूकता, सतर्कता, निर्णय क्षमता, आत्मविश्वास, रचनात्मकता, कार्यक्षमता, आनंद, सद्भावना इन गुणों का विकास होता है। अभ्यासात मन लागत नव्हतं, आता अभ्यास करावासा वाटतोय। मन शांत राहतं, चिडचिड होत नाही, मुलींमध्ये मिळून मिसळून राहावंसं वाटतं। मला आनापान केल्यानंतर प्रसन्न वाटतं, मूड चांगला राहतो। आनापानामुळे माझ्या अभ्यासात स्पीड वाढली। टीचर जे फळावर सांगतात ते मला कळायला लागले। खेळामध्ये चपळता आणि एकाग्रता वाढते। पहिली माझी एंट्री आणि पकड दोन्ही चालत नव्हते आणि मी खेळाच्या बाहेर बसायचो। आता खेळाच्या आत लागलो। पहिले मला शाळेत यायला कंटाळा यायचा, आता मी रोज शाळेत येतो। मी असं आनापान केलं ना तर त्याच्यामुळे मन एकदम शांत वाटतं। मी कालांतराने खूप आजारी पडायचो, पण हे आनापान नियमित केल्याने शाळेमध्ये तर आम्ही करतोच, पण घरीसुद्धा सकाळ आणि संध्याकाळ ह्या दोन्ही वेळात आम्ही करतो हे आनापान। याच्यामुळे बराचसा आजारामध्ये मला सुधार झाली आहे। कॉन्सन्ट्रेशन वाढलं, त्यामुळे अभ्यासही वाढला। पर्सेंटेजचं माहिती नाही, पण नॉलेज खूप वाढलं। पुस्तकं वाचायची मला आवड निर्माण झाली वेगळ्या प्रकारची। आधी मी मस्ती करायचो, आता मस्ती नाही करीत। आधी खेळत नव्हतो, आता खेळतो। जेव्हा सर्वप्रथम सगळ्यात पहिल्यांदा आनापान आपल्या शाळेत हा उपक्रम सुरू झाला, तेव्हा असं वाटायचं कशाला करायचं आहे आनापान, काय मिळतं यांनी, आणि मनात सारखे विचार येत राहायचे, असं मन भटकायचं सारखं सारखं। पण नंतर मग हळूहळू जशी सवय होत गेली तसं आम्ही आनापान म्हणजे आपण सगळेच आनापान
करू लागलो आणि मग मनाची एकाग्रता वाढली. आधीसारखं कामच नव्हतं करत, अंग दुखायचं असं, आणि आता चांगलं काम करतं. पहिल्यापेक्षा आत्ता मला खूपच उत्साह असा वाटतो. गणित खूप कठीण वाटायचं आणि गणिताच्या शिक्षकांची भीती वाटायची. आता आनापान केल्यामुळे मला गणित पण सोपं झालं आणि शिक्षकांची भीती वाटत नाही. आनापानमुळे खेळात एक शक्ती वाटते खेळण्याची आणि एक नवीन ऊर्जा निर्माण होते आनापानमुळे. मागच्या वर्षी थोडे कमी मार्क होते आणि ह्या वर्षी जास्त मार्क भेटले. आनापानने पेपरात मार्क जास्त भेटले. हो, मी पूर्वी फार त्रास देतो सगळ्यांना, वेगळे कोणाला शिक्षकांना असं उलटून बिलटून बोलेलं असं. आता शांत राहतो. मी आधी 9वीला असताना फार आनापान म्हणजे एवढं त्याला लक्षात न घेता मुलं आनापानला मुलं तयार झालं त्यांच्या खोडी काढायचो, त्यांना टोपण मारून फेकायचो. पण नंतर जसं जसं 10वीला आल्यापासून मी आनापान करायला लागलो तेव्हापासून शांतता मनात यायला लागली. मी मनाला प्रसन्न वाटायला लागलं. अक्षर सुधारलं, खेळायला मजा वाटते. आनापान रोज बोलायला मजा वाटते. घरचे सगळे विचार विसरून जातो आणि शाळेत आला मनाला शांती भेटते आनापाना केल्यावर. मला माझ्या स्वतःच्या गोष्टी स्वतःलाच करूशी वाटतात, दुसऱ्यांना कोणाला नाही देऊशी वाटत. म्हणजे घरातले जसं कामं भांडे वगैरे असं मला स्वतःच करूशी वाटतं. परत आईवडिलांच्या रोज पाया पडूशी वाटतं, देवाची पूजा करूशी वाटते रोज. आणि ना याच्यामुळे मला खूप छान वाटतं. मला पहिले झोपच येत नव्हती, परंतु आता आनापान केल्यामुळे मला चांगली झोप लागते व अभ्यास करण्यासाठी मी लवकर उठतो. मी पहिले भांडत फार होतो, पण आता भांडत नाही, शांत झालं आहे थोडंसं. मला जे विषय आवडत नव्हते ते विषय मला आता आवडायला लागले. आनापानच्या क्रियेमुळे माझा थकवा दूर झाला व घरी जाऊन अभ्यास करण्यास म्हणजे फ्रेशनेस येऊ लागला आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यास मदत झाली. आनापान करतो तेव्हा आम्हाला कोणत्याही शिक्षकाचा राग येत नाही, कोणाला वाईट बोले वाटत नाही. आणि आनापान केलं तेव्हा आम्हाला आमच्या आता अभ्यासाकडे खूप लक्ष जातं आहे. आनापानामुळे सर्व राग चीड हे सर्व संपूर्ण नष्ट झालेले आहे. मला आधी काम सांगावं मला कंटाळा येत होता, आत्ता मला कंटाळा येत नाही. आनापान करून मन एकाग्र होते, पण पहिल्यांदा ना थोडा बोर वाटतं, नंतर मग आपल्याला चांगलं वाटतं करायला. आत्ताच्या गुरुपौर्णिमेला मी खूप चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केलं आणि मी आधी खूप घाबरायचो, पण आता घाबरत नाही. आनापानमुळे मला भीती वाटत नाही आणि मी मित्रांशी आनंदाने वागतो. नियमित आनापान के अभ्यास से शिक्षक भी लाभान्वित होते हैं. छात्रों को शांत करने का कष्ट तथा समय बच जाता है. विद्यार्थियों को अनुशासित तथा नियंत्रित करने का काम कम होता है. सिखाते समय आनंद उत्साह का अनुभव होता है. तनाव और थकान दूर होती है. मन शांत तथा संतुष्ट रहता है. शारीरिक और मानसिक स्वास्थ्य सुधरता है. कार्यक्षमता और आत्मविश्वास बढ़ता है. परस्पर संबंध सुधरते हैं. स्नेह भाव बढ़ता है. काही मुलं जे खूप चंचल होती ना ते शांत झाले. विद्यार्थ्यांमध्ये अनेक सकारात्मक असे बदल झालेले आहेत. अभ्यासामध्ये त्यांची एकाग्रता वाढलेली आहे. त्यांच्यामधली जी भांडणं वगैरे होती ती कमी झालेली आहे. विद्यार्थ्यांमधला ताणतणाव जो आहे तो सुद्धा कमी झालेला आपल्याला दिसून येतात. गेल्या वर्षीपेक्षा आम्हाला या कार्यक्रमाचा उपयोग झालेला आहे असं वाटतं. याचं कारण गेल्या वर्षीचा जो 10वीचा निकाल होता, 10वी-12वीचा निकाल, त्याच्यापेक्षा जवळजवळ 4.5% निकाल यंदाच्या वर्षी आमचा जास्त लागलेला आहे. ह्या आनापानामुळे मुलांचं एकाग्रता वाढलेली आहे आणि त्यांना स्वयं अभ्यासाची शिस्त लागलेली आहे. स्वतः ते अभ्यास करत बसतात. वर्गात जर कोणी शिक्षक नसेल तरीही कळणार नाही बाहेर की वर्गात शिक्षक आहेत की नाही. तर ह्यापूर्वी चोऱ्यांचं प्रमाणसुद्धा खूप होतं, पण आता इतका बदल झालेला आहे. सगळे एकमेकांशी मैत्रीत्वाने वागतायत आणि त्या सापडलेल्या वस्तू सगळ्या आमच्या ऑफिसमध्ये आणून जमा करतात, जेणेकरून ज्याचे हरवले त्याला ते देता येते. तर या अगोदर खूप अस्वच्छता असायची, घाण असायची, परंतु आता मात्र मुलं स्वतःचा कचरा स्वतः उचलून कचरापेटीमध्ये टाकतायत. त्याचबरोबर आमच्या शाळेतील जी मुलं आहेत, पूर्वी एखादा कार्यक्रम असेल की भाषण करायला घाबरत होती, परंतु आता मात्र मुलांमध्ये या आनापानामुळे इतका आत्मविश्वास वाढलेला आहे की ते भाषण करण्यासाठी त्यांच्यामध्ये चढाओढ असते. त्या परीक्षेच्या वेळेसुद्धा मुलं आली ना आतमध्ये की पेपर द्यायच्या आधी 1-10 मिनटं आता आनापान घेत होतो.
तर तोही मुलांना छान फायदा झाला की बाई आम्ही केलेला अभ्यास आम्हाला लगेच आठवला, आम्हाला छान उत्तरं पटपट लिहिता आली. म्हणजे पूर्वी आम्हाला खूप वेळ आठवायला लागत होतं, आता तसं काही होत नाही आहे. निश्चितपणे विद्यार्थ्यांच्यामध्ये मला बदल जाणवून आला. आमच्या इमारतीमध्ये किंवा विशेष करून प्रसाधनगृह जी असायची मुलांची, तिथं लेखनाचं प्रमाण होतं ते कमी झालं. तर मुलांच्यात आणि मुलींच्यामध्ये किंवा जो एज फॅक्टर येतो 9th आणि 10thमध्ये, तर तो ते मग अगदी मग चिडवणे असेल किंबहुना त्रास देणे असेल, तर हा प्रकार थांबला नव्हताच. 30 मिनिटाचा शिकवण्याचा जो कालावधी आहे तो मला 15 मिनिटाचा जरी कालावधी मिळाला तरी त्या 15 मिनिटाची 15 मिनिटं शिकवलेलं यांच्या चांगलं लक्षात राहायचं. कारण आनापानामुळे त्यांची एकाग्रता प्रचंड वाढल्याचं मला लक्षात येतं. त्यांच्यामध्ये थोडीशी शांतता आलेली आहे किंवा जी सतत वर्गामध्ये बडबड व्हायची ती बडबड आता वर्गामध्ये होत नाही. किंवा विद्यार्थी चांगल्या शब्दांनिशी वाक्य तयार करून शिक्षकांशी बोलतात, विद्यार्थ्यांशी चर्चा करतात. आवाजातला नम्रपणा विद्यार्थ्यांमध्ये जाणवतो. आणि माझ्या स्वतःमध्ये जाणवलेला बदल हा आहे की खूप साऱ्या कामाचा ताणतणाव आपल्या मनावरती असतो. विपश्यना केल्याने तो कामाचा ताणतणाव तर निश्चितच दूर झालेलाच आहे, असा एक माझा स्वतःचा अनुभव आला. आणि विशेष म्हणजे अध्यापन करताना जी एकाग्रता असावी लागते किंवा मन लावून विद्यार्थ्यांना शिकवलं जातं, मन लावून विद्यार्थ्यांकडे बघितलं जातं, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी प्रथम समजावून घेतल्या जातात, ह्या गोष्टींमध्ये विपश्यनेमुळे चांगला परिणाम जाणवलेला आहे. माझ्या शाळेमध्ये 2000 विद्यार्थी संख्या आहे आणि 90% मुलं ही मजूर वर्गातली आहे. पूर्वी मारामाऱ्या, पळून जाणं हे प्रमाण खूप होतं. खूप आपापसात वाद, वाईट शिवीगाळ करणं वगैरे. आणि शाळा सुटताना ते म्हणतात पूर्वी दप्तर घेऊन ती पळायला तयार असायची, कधी बेल होते 10 मिनिटं अगोदरच ते आवरून बसायचे आणि पळण्याच्या बेतात असायचे. आता तेच म्हणतात की मॅडम कधी सुरू करतात. त्यांना इतका रस आलाय, वाचलेलं त्यांच्या लक्षात राहतं, ते स्वतःच सांगतात. आणि विशेष म्हणजे जी पूर्वीची भांडणं, संघर्ष होते ते आता मुलांमध्ये काहीच राहिलेलं नाही. सभी स्कूलों में नियमित आनापान हो, इस हेतु विपश्यना रिसर्च इंस्टीट्यूट ने एक सरल ढांचा तैयार किया है, जिसके अंतर्गत हर स्कूल में कम से कम एक शिक्षक को 10 दिवसीय विपश्यना शिविर तथा मित्र प्रशिक्षण पूरा करना आवश्यक है. ऐसे मित्र शिक्षक अपने स्कूल में प्रधान अध्यापक और अन्य शिक्षकों को प्रशिक्षित कर स्कूल में नियमित आनापान हो, इस हेतु कार्यशील रहेंगे. स्कूल में 10-10 मिनट आनापान शुरू करने से पूर्व सभी बच्चों को 70 मिनट का प्रशिक्षण दिया जाता है, जिससे बच्चे साधना विधि को अच्छी तरह समझ लेते हैं और इसके बाद नियमित आनापान शुरू हो जाता है. इस प्रशिक्षण तथा नियमित आनापान के लिए किसी विशेष व्यवस्था की आवश्यकता नहीं होती. स्कूल में स्थित ऑडियो सिस्टम द्वारा यह सुचारू रूप से चल पाता है. आज महाराष्ट्र के गांव-गांव हर एक इलाकों को मिलाकर लगभग 51,000 स्कूल हैं और अभी तक उसमें से बहुत कम स्कूल नियमित आनापान से लाभान्वित हो रहे हैं. इन सब स्कूलों तक इस कल्याणकारी उपक्रम की जानकारी पहुंचाकर वहां मित्र उपक्रम सुचारू रूप से प्रारंभ होने हेतु हम सब योगदान दे सकते हैं. तो क्या आप इसमें सम्मिलित होना चाहेंगे? अगर आप मित्र उपक्रम से जुड़ना चाहते हैं तो अपने क्षेत्र के मित्र कक्ष या राज्य स्तरीय मित्र कक्ष से संपर्क करें. इस संबंध में समग्र जानकारी www.mitraupakram.net इस वेबसाइट पर उपलब्ध है.